नमस्कार. तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अभिराम मुजुमदार म्हणतो की ही डील एक्सेप्ट करतो. तू सुद्धा तुझा सगळा राग बाजूला ठेवून आणि तुझी इच्छा असेल तर आपण आजच अग्रीमेंट साइन करूया. आणि दोघे हात मिळवणी करतात. हे बघून कृष्णाला खूप आनंद होतो आणि तिथून मुजुमदार जातो. आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो की गाडीत बस. तर इथे कृष्णा स्कूटीला इशारा करूनच म्हणते की आहो. तेव्हा दुष्यंत म्हणतो की मी पाठवतो कुणाला तरी, तू गाडीत बस. आणि तुला कोणी सांगितलं ग नुसता शहाणपण करायला, चल तू गाडीत बस. असं म्हणून तो गाडीत बसतो. तर इथे कृष्णा विचारच करत असते. दुष्यंत इथे 2-3 वेळा हॉर्न वाजवल्यावर कृष्णा जाऊन त्याच्या बाजूला बसते आणि पूजा मागे बसलेली असते. कृष्णा मनातच विचार करते की दुष्यंत सरकारचा राग शांत झालेला दिसत नाही. याने खरोखर मला घराबाहेर काढलं तर, याच टेन्शन मध्ये कृष्णा असते. आता इथे घरी पोहोचल्यावर दुष्यंत पाहतो की कृष्णाची बॅग बाहेर ठेवलेली असते. हे पाहून दुष्यंत माधव काकाला जोर जोरात आवाज देत असतो. तर इथे पूजा गाडीत बसून मनातल्या मनात खूप खुश होते आणि म्हणते की गाडीतून घरी येईपर्यंत डी कृष्णासोबत एक शब्दही बोललेला नाही आहे. डी खूप रागात आहे. म्हणजे आता कृष्णाची कायमची सुट्टी होणार आहे असं दिसते. चला, ज्यासाठी मी या घरात आले आहे ते कार्य निर्विघ्नपणे सिद्धी जाणार. इथे दुष्यंतचा आवाज ऐकून सर्वजण बाहेर येतात. मैनावती दुष्यंतला विचारते की काय झालं. तेव्हा दुष्यंत म्हणतो की कृष्णाचं सामान बाहेर कोणी ठेवलं. तर मैनावती चिडूनच म्हणते की ज्या पोरीने तुझ्या स्वप्नाचा चुराडा केला त्या अपशकुनी पोरीला या घरात ठेवायचं. हे ऐकून दुष्यंतला राग येतो आणि म्हणतो की अपशकुनी काकी, कृष्णा लक्ष्मी आहे या घरची. घरच्या लक्ष्मीला जपायचं असतं, लाताडायचं नसतं. मला कोणी सांगणार आहे का कृष्णाचं सामान बाहेर कोणी ठेवलंय. तेव्हा आढळराव म्हणतो की तुला कोणी काही सांगणार नाही आणि कोणाच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटणार नाही, तर मीच तुला सांगतो. आढळराव बोलणार तितक्यात कृष्णा म्हणते की मीच सांगते. अहो, हे सामान की नाही मीच घेऊन आले. हे ऐकून सर्वांना आश्चर्यच वाटतं. कृष्णा म्हणते की बाळजाबाई जे काही बोलल्या ते ऐकून मला असं वाटलं की खरंच मी माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात अंधार पसरवते. आपल्यामुळे आपल्या नवऱ्याचं नुकसान होणार असेल तर आपण एकत्र न राहणं बरोबर आहे. म्हणून मी सगळं सामान बाहेर घेऊन आले. तेवढ्यात तिथे थोरले सरकार आले आणि म्हणाले, कृष्णा, संसार दोघांचा असतो, दोघांनी मिळून सांभाळायचा. नवरा अडचणी सापडला तर बायकोने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतं. आणि हे पण म्हणाले की आखाड्यात उतरण्याआधी अंग टाकणारं रक्त नाही आहे आपलं, कोल्हापुरी रक्त आहे. हे रक्त उसळणारं आहे, कोणताही लढाई शत्रू ठोकून लढणारं आहे. कृष्णा आढळरावाला म्हणते की थोरले सरकार, खरंच मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही कायम माझ्या पाठीशी असेच उभे राहा. तुम्ही पाठीशी असल्यावर माझा बाच माझ्या पाठीशी उभा असल्यासारखं वाटतं बघा. आढळराव म्हणतो की बापासारखं म्हणजे काय. अगं बापच आहे. सुखी राहा ग पोरी, आणि तुझ्या सुखासाठी आणि संसारासाठी मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहेच. मी जिवंत असेपर्यंत तुझ्या संसाराला आणि सुखाला कोणाची दृष्ट लागते पाहतोच की मी, असं बाळजाबाईला बघूनच बोलतो. तर इथे दुष्यंत कृष्णाची बॅग उचलून आणि तिचा हात पकडून तिला आतमध्ये नेत असतो. तेव्हा बाळजाबाईला म्हणतो की आई, कृष्णा बायको आहे माझी, या घरची लक्ष्मी आहे ती. हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहे. तिचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन जातं. हे पाहत असताना बाळजाबाई आणि पूजाला राग खूप अनावर येतो, पण कोणीच काही बोलत नाही, गपचूप बघण्याचं काम करतात. पण आढळरावाला हे बघून खूप आनंद होतो. कृष्णा तिच्या कामात यशस्वी झाली. इथे दुष्यंत कृष्णाला आपल्या रूम मध्ये घेऊन येतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो की तू कायद्याने माझी बायको आहेस, या घरावरती तुझाही हक्क आहे, त्यामुळे परत घर सोडून जाण्याचा विचारही करायचा नाही, असं कृष्णाला समजावून सांगतो. कृष्णाला रडू येतं. तेव्हा दुष्यंत तिचे डोळे पुसतो. कृष्णा म्हणते की पण आज जे काही झालं ते काही व्हायला नको होतं, सगळं माझ्यामुळे झालं. दुष्यंत म्हणतो की यात तुझी काही चूक नाही आहे, त्या सगळे ड्रेसमुळे आणि हाय हिलमुळे झालं आहे. खरं तर बॉक्समध्ये साडी असायला हवी होती, साडी ठेवली होती. त्या ड्रेस आणि हाय हिल कसे आले बाहेरचं, तू कोणी आलं नाही घरामध्ये. म्हणजे तुला कोणावरती संशय आहे असे विचारतो. तेव्हा कृष्णा मनाशीच म्हणते की दुष्यंत सरकार, आता कसं सांगू तुम्हाला, मला संशय नाही, पूर्णपणे खात्री आहे
या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे, पण मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. तेव्हा दुष्यंत कृष्णाला बोलतो की काय विचारतो मी? तर तितक्यात बाळजाबाई दुष्यंतला आवाज देते, जरा खाली येतो का? दुष्यंत बाळजाबाईचा आवाज ऐकून खाली जातो. कृष्ण स्वतःशीच म्हणते की मला एका गोष्टीची भीती वाटते की जेव्हा बाळजाबाईचा हा खेळ दुष्यंत सरकारच्या समोर येईल तेव्हा काय होईल. देवी आई, या कटक कारस्थानाच्या खेळात नात्यांचा बळी जायला नको, एवढंच मागणं आहे तुझ्याकडे, अशी देवी आईला हात जोडून मनापासून प्रार्थना करते. तर इथे दुष्यंतच्या मागोमाग कृष्णा सुद्धा खाली येते. बाळजाबाई दुष्यंतला म्हणते की ही पोर कधीपासून इथे बसू नये, तिला तुझ्या खोलीत घेऊन जा. दुष्यंत पूजाकडे बघून म्हणतो की तिला बरं वाटतंय. बाळजाबाई म्हणते की मग तिला इथे सोडणार का? दुसऱ्यांची पोर आहे आणि तू तिची जिम्मेदारी घ्यायची ठरवली आहेस ना. मग दुष्यंत म्हणतो की हो, नेतो तिला. तेव्हा पूजाला हात पकडून तिला वरती घेऊन जातो. कृष्णा बाळजाबाईला म्हणते की बाळजाबाई, दुष्यंत सरकारने साडीच्या ऐवजी ही अशी कापडं ठेवणाऱ्याला शोधायचं ठरवलंय. तेव्हा बाळजाबाई असं दाखवते की मी काहीच केलं नाही आणि तू मला का सांगतेस? आढळराव मध्येच म्हणतो की झालं म्हणजे आता बाळजाबाईने पांघरलेला मायेचा बुरखा उसवायला लागणार. थोड्या दिवसात तो टराटरा फाटणार आणि दुष्यंत समोर बाळजाबाईचा खरा चेहरा बाहेर येणार. चांगला आनंद आहे. बाळजाबाई या गोष्टीचा विचार करू लागते आणि मनाशीच म्हणते की आज पहिल्यांदाच आढळराव कृष्णाच्या समोर माझ्याशी एकदम ताणून बोलतात. हे म्हणजे आकृत झालं आहे. माझी आणि पूजाची जशी युती झाली आहे म्हणजे या दोघांची पण युती झालेली दिसते. बाळजाबाई, यापुढे तुला प्रत्येक चाळ सबुरीने आणि शातीरपणे चालवायला लागणार आहे. बाळजाबाई उभी राहूनच म्हणते की बाळजा म्हणतात मला, बाळजा. इतकी वर्ष तुमच्यासारख्या विषारी सापाला या घरामध्ये मी सहनच करते, त्यात आणखी एकाची भर पडली म्हणायची. त्यात मला काही फरक पडत नाही. तुम्ही दोघं मिळून जितकी ताकद लावायची आहे तितकी लावा, पण या बाळजाला या जन्मामध्ये हरवणे शक्य नाही. कृष्ण शांतपणे म्हणते की आम्हाला तुम्हाला हरवायचं नाहीये, फक्त या खोटेपणापासून या घराला वाचवायचं आहे, म्हणून सावध करत आहे. कसं आहे, दुष्यंत सरकारला तुमच्यावरती खूप प्रेम आहे, विश्वास आहे, पण जेव्हा तुमचं हे खरं रूप त्यांच्या समोर येईल की नाही तेव्हा त्याची जी काही अवस्था होईल ती आम्हाला नाही बघवणार. आढळराव कृष्णाला म्हणतो की अहो सुनबाई, काय बोलत आहात तुम्ही? विश्वास, प्रेम, सत्य, अहो हे शब्द कशाशी खातात हे ज्यांना माहिती नाही त्यांच्या समोर हे शब्द बोलून काय फायदा आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा सुनबाई, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या रक्ताच्या माणसाला जीव पण पणाला लावणारी माणसं खूप आहे या जगात, पण शत्रूशीही प्रेमाने संवाद साधणारी आणि शत्रूला सावध करणारी तुमच्यासारखी माणसं खूप म्हणजे खूपच कमी आहे. दुष्यंत अचानक खाली येतो आणि म्हणतो की कोणाला काय कमी आहे? तर इथे आढळराव काही न बोलता हसूनच निघून जातो. दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो की आई, मी जरा आलोच. कृष्णा विचारते की कुठे निघाला तुम्ही? दुष्यंत म्हणतो की मी कपड्याच्या दुकानात जाऊन येतो, हजेरी घेतो जरा त्यांची. साडीच्या बॉक्समध्ये हा ड्रेस कसा काय आला हे जाऊन विचारतो. मी या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं आहे. तेव्हा तितक्यात एक दुकानातला माणूस येतो आणि दुष्यंतला म्हणतो की दुष्यंत सरकार, तुम्ही चुकीची पिशवी घेऊन आलात. दुष्यंत म्हणतो की म्हणजे? दुकानातला माणूस म्हणतो की आमचं चुकलं, बिलिंग काउंटरला बिलिंग करताना पिशव्याची अदलाबदल झाली, जरा मिस्टेकच झाली. बघा, ही घ्या तुमची विकत घेतलेली साडी. दुष्यंत चिडूनच म्हणतो की अदलाबदल झाली म्हणजे? अदलाबदल काय झाली? काम करतात की झोपा काढतायत? तुम्ही तुमच्या एका चुकीमुळे इतके एवढा मोठा इश्यू झालाय, कल्पना आहे का तुम्हाला, मूर्ख? कृष्णा म्हणते की दुष्यंत सरकार, कामगार माणूस आहे तो, झाली असेल चूक त्याच्या हातून, सोडून द्या. दुष्यंत म्हणतो की सोडून काय द्या, यांच्या एका चुकीमुळे केवढा मोठा तमाशा झालाय आपल्या घरात. दुकानातला माणूस म्हणतो की दुष्यंत सरकार, माफ करा, चूक झाली. दुष्यंत बोलणार तितक्यात कृष्णा म्हणते की दादा, हरकत नाही, या तुम्ही. आणि दुकानातला माणूस तिथून निघून जातो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो की कमाल आहे तुझी कृष्णा, याच्या या चुकीमुळे तुला एवढा त्रास सहन करावा लागला तरी एका शब्दाने सुद्धा बोलली नाही त्या मुलाला. कृष्णा म्हणते की अशा लहान लहान गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात, शांत व्हा तुम्ही. पण दुष्यंतही म्हणतो की एनिवे, आलो, जरा काम आहे थोडं, आणि तिथून जातो. कृष्णाही जायला निघते. तेव्हा बाळजाबाई तिला आवाज देते आणि म्हणते की ही बाळजा जेव्हा खेळ खेळते की नाही तेव्हा नीट वेळ काळ बघून खेळ खेळत असते.
कणभरही पुरावा मागे सोडत नसते आणि तिथून जाते. कृष्ण स्वतःशीच म्हणते की बाजाबाई, सत्य कितीही गाडून ठेवलं की नाही, एक ना एक दिवस नक्कीच बाहेर येतं. इतिहास साक्षी आहे, या जगात नेहमी सत्तेचाच विजय झालेला आहे. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.